गणपती त्यांना मास्तरीण बाई कसे म्हणू शकतात? इकडे आहे तुम्ही? काय हो एवढं भारी गाणं सोडून आला तुम्ही? काय झालं? काय हो ऐकलं का नाही? एक नंबर आवाज आहे की नाही त्या मास्तरीन बाईंचा? हा एक नंबर गाणे मास्तरीन बाई शोधून आणली आई साहेबांनी. काय नाही नाही बरोबर आहे. बघा इकडे बघा इकडे बघा. इच्छा तुमचीच होती मी गाणं शिकावाशी पण ती पूर्ण केली आई साहेबांनी असं म्हणतोय है की नाही? हा अहो तसं नाही बघा मला धाकधूक एकच होती की आई साहेब परवानगी देतील का नाही देतील का नाही. पण आई साहेबांनी इशा आड गेला तस ती परवानगीच नाही दिली. डायरेक्ट गाण्याची खतरनाक मास्तरीन बाई आणून ठेवली. नाही नाही काय झालं इकडे बघा की तुम्ही तिकडे बघताय इकडे बघताय मी इकडे बसल्यावर इकडे बघताय. अहो एक नंबर काम यासाठी झाले की माझं बी टेन्शन गेलं तुमची बी इच्छा पूर्ण झाली. आता त्या सरगम मास्तरीन बाई आल्यात म्हणल्यावर आमचा आवाज खुलणार एकदम. सरगम आमच्या गळ्यातच बसते का आता? आई काहीतरी लवकर कर ग. तुझ्याच्याने काही होईना झालंय. कशाबद्दल बोलतीयस? कशाबद्दल? आता हितनं सुरुवात करायची काय आम्ही? नाही नाही तसं नाही. हा माझा प्रयत्न चालू आहेत की जरा येळ लागणारच ना ग. नाही आई आता येळ नाही आपल्याकडं. मोठ्या मालकांचं वागणं काही कळणच झालंय बघ आम्हाला. आमची माफी काय मागत्यात? बरं माफी मागितली तिथपर्यंत ठीक होतं ग. आम्हाला वाटलं एका दिवसाचं वागणं असं पण नाही. आमच्यावर वरडणं झाले चिडणं झाले आम्हाला टोमणं मारणं झालेत. एखाद्या माणसात एकदम एवढा बदल होत नाही ग कधी. त्यामुळे आई तू काय बी कर पण या सगळ्या माग सोनबाईंचा नक्की काय डाव आहे ते शोधून काढ. मी आता करतेय म्हणलं नव मला जरा येळ दे की. नाही आई येळच तर कमी आहे. जे काय आहे ते लवकर सांगा मसने. आता अजून हिनं एक जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. सुनबाईला कसं बोलतं करायचं? सुनबाई तुझ्या मनाची किल्ली कुठे आहे ग? चला मग आईस्क्रीम खायला. आता मला नकोय आईस्क्रीम. मग आम्हाला पटणार कसं तुमचा राग गेलाय म्हणून? अहो आता आईस्क्रीम कशाला? आईस्क्रीम खायला अजून कशाला? ठीक आहे तुम्ही काय आईस्क्रीम खायला येणार नसलं तर मग मी आई साहेबांनी सांगून टाकतो. नको. सॉरी. सॉरीची काय तशी गरज नाही पण तुम्ही चला आईस्क्रीम खायला. नाहीतर आई साहेब आई राधा 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 राधा. आधी मी काय म्हणते ते ऐका मी तरच खाईन आईस्क्रीम. नाही नाही तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा फक्त आईस्क्रीम खाऊन म्हणा. आधी आईस्क्रीम मी काय सांगते ते ऐका. नाही तुम्ही म्हणा की पण या आईस्क्रीम वितळल्यावर मग काय म्हणून फायदा नाही म्हणताना म्हणलं. अहो तुम्ही हो तरी म्हणा. एवढ्या वेळात सांगून झालं असतं. ठीक आहे तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. आपण ह्यो कोण काय म्हणायला लागला बघा. ह्यो काय म्हणतो बघा आईस्क्रीम इथून खाली पडायच्या आधी मास्तरीन बाईसनी पटकन खाऊन घ्या म्हणून सांगतो बघा. रडायला लागला बघा. ह्यो कोण ह्या कोणाला म्हणतो ह्यो कोण ह्या कोणाला म्हणतोय पडदिशी 1 2 3 म्हणायच्या आधी पडदिशी 1 2 3 साडे माडे. हा आता कुठं जरा कळी खुल्ली मागापासून लेक उमेदली होती असं चिडत जाऊ नका. बरं वाटत नाही ते. नाकाच्या शेंड्यावर राग आला की असं टिचकी मारून उडवून लावायचा पाट्टे दिशी. बोला आता. तुम्हाला माहितीये मला कशाचा राग आहे. कशाचा हो? तुम्हाला चांगलंच माहिती. आपल्याला काय माहित ना हो. तुम्ही मुद्दाम करता ना? ना खरंच काय माहित ना हो आपल्याला. तुम्ही त्या गाणं शिकवणाऱ्या बाईंना मास्तरीण बाई म्हणालात म्हणून राग आलाय मला. हा
मग हेच मी मगाशी म्हणलो होतो. मग मग काय तेव्हाच बोलायचं. अहो पण आत्ता बोलतेय ना. आता बोलताय खरं, पण आता काय ते आमचं जरा फ्लो मध्ये निघून गेलो बोलता बोलता. आम्ही काय विचार केला, त्या आम्हाला गाणी शिकवणार म्हणजे त्या कोण झाल्या शिक्षिका, म्हणजे कोण टीचर, म्हणजे मास्तरीन बाई, एवढं आहे. दुसरे शब्द नाहीये. दुसरे शब्द तसे शोधायला जरा अवघड आहेत ना. काय म्हणायचं शिकवणाऱ्याला? काय गुरुजी म्हणू? गुरुजी म्हणू, सरगम गुरुजी. अहो मॅडम म्हणा. हा मॅडम बी तसं चालते, पण मास्तरीन बाई तसं सोपं आहे ना. काय होते मास्तरीन बाई म्हणलं तर? नाही, मास्तरीण बाई ह्या शब्दावर फक्त माझा हक्क आहे. हा तो आहे. तसं नाही, मास्तरीण बाई ह्या शब्दावर माझा हक्क आहे, म्हणजे तो शब्द फक्त माझ्यासाठी वापरायचा. कळलं?